हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस, मात्र आम्ही शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाईलाही तयार, ठाकरेंनी ठणकावलं। मोदी शहा बजरंगबली आणि रामाच्या नावाने मतं मागतात, त्यावर काय कारवाई करणार? शहांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। हिंदुत्व सोडलेल्यांनी त्यांच्या गाण्यात तरी जय भवानी शब्द का वापरावा? ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरून फडणवीसांची टीका। मलाही निवडणूक आयोगाची नोटीस आली होती, नोटीसला उत्तर द्यायचं असतं, मग निर्णय होतो। ठाकरेंच्या गाण्यावर आलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट नोटीसला कायदेशीर उत्तर देईल, गाण्यात बदल करायचा की नाही ते ठाकरे गट ठरवेल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। शिंदे गट दक्षिण मुंबईत ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर, सूत्रांची माहिती। मिलिंद नार्वेकर कुठे जाणार नाहीत, नार्वेकर महायुतीत जाण्याबाबतच्या चर्चांवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। कांदिवलीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, वादानंतर विनोद घोसाळकरांची कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा। आता आबा बागुल यांची हकलपट्टी करा, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। गद्दार भगाव, काँग्रेस बचाव, काँग्रेस भवन परिसरात बॅनरबाजी। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, कुठली तरी खोली म्हणतात, ती खोली आमच्यासाठी मंदिर। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। उद्धव ठाकरेच महानालायक, चतुर्वेदी पाटणकरांवरील कारवाईनंतर ठाकरे बावचळलेत, फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाड यांचा पलटवार। पंतप्रधान होण्याचं फडणवीसांचं स्वप्न होतं, मोदी शहांना स्वप्न न आवडल्यानं पंख छाटून शिंदेंच्या हाताखाली उपमुख्यमंत्री केलं, राऊतांचा खळबळजनक दावा। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रीपद दिलं, उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर बावनकुळेंचा हल्लाबोल। जळगावमधील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स हायकअपच्या रडारवर, नयनतारा शोरूममधील चौकशीत 8 ते 9 किलो सोनं आढळलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।